माझ्या पडझड या कादंबरीतील काही भाग. एकीकडे जातीचं बुजगावणं घेऊन बसणारा मानवी समाज आजही चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मस्तीत वावरतोय आणि दुसरीकडे याच मानवी समाजातील निरागस निष्पाप असणारी मुलं मुली जात पात धर्म पंथ वस न पाहता एकमेकांवर अमर्याद प्रेम करतात. विषमतावादी विचार बाजूला सारून समतावादी तथागताच्या व खऱ्या संतांच्या सैद्धांतिक वस्तीत अज्ञानात गर्क असलेला खोट्या प्रतिष्ठेसाठी जगणारा एक सामाजिक प्रवाह विषम व्यवस्थेत मग्न. सूर्य आणि पृथ्वीचं मात्र अशा कल्लोळातही माणसानं माणसाशी माणसाप्रमाणेच वागावं अशा विचारसरणीनं जगणं. प्रस्थापित समाज जातीय द्वेषापोटी अज्ञानाच्या अंधकारात मात्र अर्धनग्न. भारतीय संविधानाने दिले सर्वांना समान हक्क, तरीही अज्ञानरूपी मानवी मन अजूनही जातीपातीच्या गडात अस्तित्वहीन. निर्जीव देव शोधतात चक्क. तरुण झाल्यावर मुला मुलींना सांगायचे नसते तारुण्याच्या वेलीवर फुललेल्या फुलाचा सुगंध केव्हा घ्यायचा म्हणून. त्यांनी ठरवलेली असते दिशा वाऱ्यासोबत राहून आपलं ध्येय गाठण्याची. चेहऱ्यावर प्रौढत्वाचे मुखवटे चढवून माणूस मोठा होत नसतो. जाती धर्माच्या पलीकडे या दुनियेत मुक्तपणे का वावरत नाही माणूस नावाचा प्राणी.